नमस्कार, मी डॉक्टर इंद्राणी केळकर. आज मी तुम्हाला व्हीगस नर्व ॲक्टिवेशन विषयी काही गोष्टी सांगणार आहे. व्हीगस नर्व ही आपल्या शरीरातली खूप इम्पॉर्टंट नर्व आहे, जी आपलं गट आणि ब्रेन यांना जोडते. गट आणि ब्रेन यांच्यातलं कम्युनिकेशन या व्हीगस नर्वमुळेच होत असतं. आणि व्हीगस नर्व ज्याची व्यवस्थित ॲक्टिव्ह आहे त्याला चांगलं हेल्दी असणं सहज शक्य आहे. व्हीगस टोन चांगला असणं हा हेल्दी असण्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. व्हीगस नर्व ॲक्टिवेट करण्यासाठी काही सिंपल सहज व्यायाम करणं शक्य आहे. आज मी तुम्हाला यापैकीच काही व्यायाम दाखवणार आहे. त्यापैकी पहिला व्यायाम आहे ओमकारचं चॅन्टिंग. दीर्घ श्वास घ्या आणि परत एकदा चॅन्टिंग सुरू करा. तिसऱ्यांदा उच्चारण करा. आता दुसरा व्यायाम. कानाची जी छोटी पाळी आहे ती प्रेस करणार आहोत आपण आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. सेकंड टाइम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. थर्ड टाइम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता तिसरा एक्सरसाइज ज्यामध्ये आपण चीक बोनवर टॅप करणार आहोत. 3 बोटं मधली वापरून नाकापासनं कानापर्यंत टॅप करायचं आहे. 1, 2, 3. याच्यानंतर गळ्याच्या हाडावर टॅप करायचा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे व्हीगस नर्व ॲक्टिवेशनमध्ये. 1, 6 ते 7, 8 वेळा टॅप करणार आहोत. सेकंड टाइम. 2 आणि 3. आता याच्यानंतर अंगठा तुम्ही गळ्यावर ठेवा आणि हात पूर्ण खाली ठेवून ज्या पॉईंटपाशी पोचाल तो चेस्टचा सेंटर पॉईंट पकडून चेस्टपासनं खांद्यापर्यंत 3 वेळा टॅपिंग करणार आहोत. परत 3 बोटं मधली वापरून. 1, 2, 3. याच्यानंतर आपण मनगटावर टॅपिंग करणार आहोत, आतल्या आणि बाहेरच्या बाजूला, फॉर दोन्ही हातांना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आतल्या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दुसऱ्या हाताला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याच्यानंतर फिंगर टॅपिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेकंड टाइम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थर्ड टाइम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आत्तापर्यंत आपण कानापासनं
फिंगर्सपर्यंत हा वरच्या भागामधली विगस नर्व ॲक्टिव्ह केली आहे. आता खूप महत्त्वाचा भाग जो म्हणजे आपल्या शरीराचा मध्य भाग किंवा पोट आणि नाभी. नाभी हा शरीराचा किंवा विगस नर्वचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि नाभीला ॲक्टिवेट करून आपण विगस नर्वला पटकन ॲक्टिवेट जास्त आणि लवकर करू शकतो. सो नाभीच्या खाली ओटीपोटावर पहिल्यांदी आपल्याला टॅपिंग करायचं आहे किंवा पॅटिंग करायचं आहे. तर हे करत असताना लक्षात घ्या, हात एकमेकाला असे जोडून घ्या आणि आता बेंबीच्या खाली ओटीपोटावरती हात ठेवून आपण 30 वेळा टॅपिंग करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थर्ड टाइम 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हाताचा असा कोनिकल शेप करा. उजवा हात बेंबीवर ठेवायचा आहे आणि डावा हात त्याच्यावर सोलार प्लेक्ससवर यायला हवा. 50 वेळा आपण आता इथे टॅपिंग करणार आहोत. हा खूप महत्त्वाचा वॉर्मिंग अप व्यायाम समजावा. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचं 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पोटावरती चोळा. ज्या योगे जी ॲक्टिवेट केलेली नर्वची टोकं आहेत ती आपण ओपन करणार आहोत. याच्यानंतर एक महत्त्वाचं वॉर्मिंग अपचा प्रोसेस म्हणजे ट्विस्टिंग. तर हाताची अशी मूठ बनवा. एकमेकांसमोर यायला पाहिजे. एकमेकाला टच होण्याची गरज नाही, पण एकमेकांसमोर येतील. आणि आता आपण पोटाचा भाग वळवणार आहोत डावीकडे आणि उजवीकडे 30 वेळा. खूप महत्त्वाचं या सगळ्या व्यायामांमध्ये काय आहे तर 10चा काउंट झाल्यावर दीर्घ श्वास घेऊन मग पुढच्या सेटकडे जायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दीर्घ श्वास घ्या. सेकंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थर्ड सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आत्तापर्यंत आपण नाभीच्या बाजूच्या भागाला ॲक्टिवेट केलं आहे किंवा वॉर्मअप केलं आहे. आता नाभीमध्ये प्रेशर देऊन आपण वेगस नर्व ॲक्टिवेशनचा खूप महत्त्वाचा व्यायाम करणार आहोत. यासाठी जी लोक उजव्या हाताने लिहितात किंवा जी उजवी आहेत त्यांनी उजव्या हाताचा अंगठा असा एकमेकावरती बाकी सारी बोटं ठेवून नाभीमध्ये प्रेस करायचा आहे. जी लोक डावरी आहेत त्यांनी डाव्या हाताचा वापर करावा. डाव्या हाताने आता उजव्या हाताच्या अंगठ्याला आपण प्रेस करणार आहोत. बरोबर नाभीमध्ये उजव्या हाताचा अंगठा धरून आपण आतमध्ये दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करून प्रेशर द्यायचं आहे. आता 30 काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बाकी शरीर पूर्ण रिलॅक्स असलं पाहिजे आणि नाभीमध्ये प्रेशर दिल्यावर असं एक वेव्ह टाईप फिलिंग येऊ शकतं.
सेकंड सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दीर्घ श्वास घ्या. थर्ड सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा जो व्यायाम केला एक्झॅक्टली तसंच पण दोन्ही फिंगर्स दोन्ही अंगठ्यांचा वापर करून करणार आहोत. चारी बोटं एकमेकांवर ठेवून दोन्ही अंगठे एकमेकाला जोडून घ्या. या दोन अंगठ्यांची जशी काही गन तयार करून आता ती गन म्हणजे ही अशा पद्धतीने वळवून घ्या आणि आता ती नाभीवर ठेवा आणि दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करून अंगठ्यांना नाभीमध्ये प्रेस करायचं आहे. बाकी शरीर रिलॅक्स राहील, कुठेही असं आखडून घेऊ नका. 30 काउंट पुन्हा आपण करणार आहे. दोन्ही अंगठ्यांनी नाभीमध्ये प्रेशर द्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थर्ड सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा हात सोडून घ्या. कोणाकोणाला दम लागू शकतो, कोणाला घाम येऊ शकतो, कोणाच्या तोंडामध्ये लाळ येऊ शकते, कोणाचे हात गरम होऊ शकतात. हे सगळं परफेक्टली ओके आहे. आता थर्ड सेट, तिसरा प्रकार ज्याच्यामध्ये आपण नाभीलाच ॲक्टिवेट करणार आहोत. तिन्ही बोटं बंद करा आणि 2 बोटांचा असा व्ही बनवा. मधलं बोट आणि त्याचं शेजारचं बोट दर्शनी या दोघांचा व्ही बनवून त्यांना जोडून घ्या. आता या दोघांची मिळून एक गन बनवण्यासाठी आपण असे नकल्स जोडून घ्या. नकल्स जोडल्यावर ही अशी एक गन तयार होईल. या गनला इथे नकल्स ओपन नाही करायचे आणि ही जी गनसारखी 4 बोटं आपण आता जवळ घेतली ती नाभीवर प्रेशर देणार आहोत. आता प्रेशर हे खूप जास्त आणि जोरात येणार आहे. तेव्हा लक्षात ठेवा, नकल्स ओपन न करता, शोल्डर्स असे टाईट न करता, बाकी सगळा भाग रिलॅक्स ठेवून फक्त नाभीमध्ये या गननी आपण 30 वेळा प्रेशर देणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप डीपपर्यंत प्रेशर जातं आणि आतमध्ये तुम्हाला अशी वेव्ह जाणवू शकते. सेकंड सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थर्ड सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे करत असताना कोणालाही ओटीपोटात किंवा कुठेही आतमध्ये दुखतंय असं वाटलं, कुठेतरी आत ॲक्टिवेट होत असताना प्रेशर आहे असं वाटलं तर तिथे थांबून तुम्ही असं एक्झेल केलं तर ते प्रेशर रिलॅक्स होईल, रिलीज होईल, गट ॲक्टिवेट होईल. ह्याच्यानंतर हात मांडीवर ठेवून शांतपणे डोळे मिटून आतमध्ये काय बदल झाला आहे तो ऑब्झर्व करा. आणि आपण आता भ्रमरी हा पुढचा व्यायाम करणार आहोत. आपण भ्रमरी करत असताना हातांचा वापर करणार नाही आहोत, पण पोटामध्ये डायफ्राम आणि गळ्यामधला प्रेशर एवढ्या पूर्ण भागांमध्ये व्हायब्रेशन येईल अशा पद्धतीने आपण मकार करणार आहोत. 3 वेळा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. पूर्ण व्हायब्रेशन जाणवलं पाहिजे. तिसऱ्यांदा
आता याच्यानंतर आपण भस्त्रिका करणार आहोत, ज्यामध्ये तोंड ओपन ठेवून आपण डायफ्रामपासनं हवा पूर्णपणे बाहेर घेऊन फेकून देण्याचा प्रोसेस करणार आहोत. या पद्धतीने आता शेवटचं म्हणजे सुख प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. 3 बोटं जवळ ठेवा. अंगठा आणि करंगळी यांचा वापर करून आपण अनुलोम विलोम करणार आहोत. अंगठ्यानी उजवी नाकपुडीचा जो उंचवटा आहे तो दाबायचा आहे. आता 3ही बोटं नाकासमोर ठेवा. करंगळी कुठेही प्रेशर देत नाही आहे. डाव्या नाकपुडीनी हवा बाहेर सोडायची आहे. मग श्वास आत घ्यायचा आहे. एक्झेल, इनहेल आणि चेंजमध्ये डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजवी नाकपुडी उघडायची आहे. उजव्या नाकपुडीनी पहिल्यांदा एक्झेल, मग इनहेल आणि चेंज. सो एक्झेल, इनहेल, चेंज, एक्झेल, इनहेल, चेंज. या पद्धतीने अनुलोम विलोम आपण साधारणपणे 3 ते 5 मिनटं करणार आहोत. याचा महत्त्वाचा फायदा काय आहे तर आपण ॲक्टिवेट केलेली, पूर्णपणे ॲक्टिवेट झालेली व्हीगस नर्व आता शांत होऊन आपल्या आतमध्ये जे काही कम्युनिकेशन गट आणि ब्रेन या दोघांमध्ये होणं सुरू व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी अनुलोम विलोम हा खूप महत्त्वाचा भाग आहे. याबरोबर लक्षात ठेवा की हा पूर्ण व्यायाम सकाळी तुमच्या प्राणायाम करल्यानंतर किंवा वॉकिंग नंतर किंवा सकाळचं बेसिक काम झाल्यानंतर, मॉर्निंग रिच्युअल्स झाल्यानंतर सूर्याला फेस करून जर करू शकलात तर याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आणि रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल की व्हीगस नर्व ॲक्टिव्ह झाली आहे. कोणाची भूक वाढू शकते, कोणाचा इम्युनिटी वाढल्याचा अनुभव असू शकतो, कोणाला झोप चांगली लागू शकते, कोणाला डायजेशन प्रोसेस चांगली होऊन आपल्याला सहजपणे ॲसिडिटी कमी झाली आहे किंवा छोटे छोटे जे विकार होते, छोटे छोटे जे आजार होते ते कमी व्हायला लागलेत हे जाणवायला लागेल. आता हे किती दिवस केलं पाहिजे असं मला विचाराल तर जोपर्यंत आपण ब्रीदिंग करत आहे तोपर्यंत व्हीगस नर्व ॲक्टिवेट करणं चांगलं आहे. कारण व्हीगस टोन ज्याचा चांगला त्याची हेल्थ नॅचरली चांगली राहणार आहे. धन्यवाद.